काय सातरी उपकार देहाचा विसर पाळी मज तरीच हा जीव सुख पाळी माझा बळी केशवराजा कडवाई ठावरी चित्ता राखी पायापासी सकळ वृत्तीसे अखंडित आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा मागडे एक हिची आहे आता नाममुखे संत संगदी तरीच हा जीव सुख पावे माझा बैरे केशवराजा कोवाई तुका म्हणे नको वरपंग देवा तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावे माझे सेवा भाव शुद्ध तरीच हा देव सुख पावे माझा बळवे केशवराजा कोवाई पणंगा करो प्रणाम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेश वंदो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो काय माझी वाणी माझे संतांचे रंगो चित्तासे आपलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणवान ऐसे दे प्रेम कायका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा अतुलित बलधाम हे कुशेनावली दंजवन कृशानं ज्ञानिनामदकन्नं सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि समचरण सरोजं सान्निधानं जगन्नेतपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सदैव म्हणे शतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती आणि विश्वगुरु संत श्रेष्ठ भगवतीनाथ महाराज यांच्या 751व्या जन्म महोत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतोय। उत्सवाचा क्रमांक आहे 47 आणि आजची सेवा उपांत्य म्हणजे कार्याच्या अगोदरची जागराची मागणीची सेवा आणि या दृष्टिकोनातून आपण सर्व मंडळी उपस्थित आहात। आज जगद्गुरु तुकारामांचा 6 चरणाचा आणि काही मागणं मागणार आपण निवडलेलं आहे।
याच्यात महत्वाचा विचार मागणारा कोण आहे, कोणापुढे मागतात आणि काय मागतात हे 3 विषय महत्वाचे. संसारात मागणाऱ्याचं भरपूर होतं. जन्मच्या जन्म गेले ते मागणं संपत नाही. काय मागावं हे कळत नाही. असं मागायचं पाहिजे की पुन्हा मागण्याची गरज पडणार नाही. असं मागावं. का मागावं? उत्तर आहे 3 शक्ती आपल्या जीवनात आहेत. प्रारब्ध शक्ती, प्रयत्न शक्ती आणि प्रसन्नता शक्ती. प्रारब्ध शक्ती आपली मागच्या काळातली असते. सतीकर्म मुळे विभाग जात्यायु भोगा, जात, आयुष्य आणि भोग हे जन्माला येत असताना ठरवून आलो. फक्त याच्यात एवढंच आहे, आपलं आयुष्य लवकर संपवण्याचाही मार्ग आहे. हा मार्ग नव्हे, ते वाढवण्याचा सुद्धा मार्ग आहे. जन्माला येत असताना किती वर्ष आपण जगणार हे गणित नाही, मग किती श्वासोश्वास घेणार याचं गणित. आपल्याला प्रगत उदाहरण मिळते. 700 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबांना वाघापासून हातामध्ये सर्पाचा साधून घेऊन शरण आलेले चांगले महाराज किती वर्षाचे होते? 1400. कसे काय झाले? 1400 वर्षाचे पत्ती तर महिला 1400 कसे काय झाले? त्याचं उत्तर सेम आहे. आपण जन्माला येत असताना ते श्वासोश्वास घेऊन आलो की टिकवले आयुष्य वाढले आणि अधिक खर्च केलं आयुष्य कमी. कशाने कमी होतं? अधिक बोलण्याने कमी होतं आणि अधिक झोपण्याने आयुष्य कमी होतं. नसावी बास आधी झोपू नये आणि आधी बोलू नये. झोपी गेल्यानंतर श्वासाचा वेग वाढतो. आम्हाला सगळे जागा असताना मोजून पहा. एखाद्या मित्राला झोपी गेल्यानंतर बोलायला वेग वाढतो. तसं बोलत असताना आधी वेग वाढतो. आधी झोपू नये, आधी बोलू नये. अपवाद फक्त कीर्तन करायला आहे. कीर्तनकार किती बोलले ते त्यांचं आयुष्य होत नाही. आणि आयुष्य कमी झालं असतं तर बसून करण्याची जबाबदारी झाली असते का? हो, दरवाजा उघडा नव्हता पण बोलत आलोय. मसाले वाचना निद्रा हो वाटून जास्त बोलू नये आणि आधी झोपू नये. या दृष्टिकोनातून आपल्याला प्राप्त झालेले जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाने आपण जगत असतो. योगी दीर्घकाल का करतात त्याचं कारण प्राण निरोग नावाची क्रिया आहे. ती एका सिद्ध झाली की श्वासोश्वास थांबतात आणि शिल्लक भांडू करतात. कल्पना करा, तिथे या मंदिरामध्ये दक्षिणा ठेवण्याकरता एखाद्याने 100 रुपये खिशात घातले घेऊन निघावे आणि येता येता एखादं खेळणीचं दुकान पाहिजे. नातूची आठवण झाली. 25 रुपयाची खेळणी घेतली. आता देवापुढे 75 रुपये पडतील का 100 पडतील? खर्च झाले ना.
तसं आपलं आयुष्य जे आहे ते श्वासोश्वासावर अवलंबून आहे. ते अधिक वेगात श्वासोश्वास घेतल्यानंतर ते खर्च होतो. हा प्रारब्धाचा भाग. सत्यकर्म मुले विपाको ज्या त्याच भोगात जात आयुष्याने भोग जन्माला येत असताना संसारामध्ये आपण प्रयत्नाचं निमित्त आहे आणि प्रारब्धाचंच कारण. व्यवसाय निमित्त भाग्याचे भडसे उद्यमाचे दिवसे संपत्ती जात आपैसे घडली. संसारामध्ये पूर्ण प्रारब्ध आवश्यक आहे. परमार्थामध्ये प्रयत्न आवश्यक आहे. प्रयत्नात मान असतो. योगी संशुद्ध केलेशना मानवाचं प्रमाण सगळ्याला आठवत असेल. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस पुढे व्हावा प्रयत्न करावा लागतो आणि प्रयत्न करून परमार्थाची साधना केल्यानंतर ती शक्ती साठवली जाते. साठवणं करणं वेगळं आणि साठवणं. महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, आयसा लाभ बांधा गाठी, असा लाभ बांधून घ्या. कारण आपण जरी केलं तर ते पुण्य नष्ट होण्याची अनेक कारण. कमीत कमी सगळी कारण सांगायला मला 1 तास पाहिजे. म्हणजे सांगा थोडी 4 दिवस सांगा. पहिली गोष्ट आहे, बराच काळ मला एक गोष्ट कळत नव्हती. आपल्या संप्रदायात कीर्तन काळ शेवटच्या ग्रंथ असताना काळाचं दर्शन का घेत होते हे कळतच नव्हते. एका महात्मा सांगितलं, महाराज पूजा केल्यानंतर, अनुष्ठान केल्यानंतर, साधना केल्यानंतर पृथ्वी मातेचं दर्शन घ्यावं. नाही तर देवता आदर्श रूपात आपल्या जवळ असतात आणि ते पुण्य घेत येतात. जर दर्शन घेतलं मग मात्र आपलं पुण्य आपल्याला आपण केलेली पुण्य लोकांमध्ये सांगू नये. सांगितलं तर शक्ती कमी न सांगणारे वर्ग जय असो नाना पशुवर आपले पांगरवी पेरिले तैसे झाकीने बदलले दान पुण्य. शेतकरी पेरतो आणि झाकतो. दुसरा दृष्टांत माऊलीने दिला, कोणीच ती आपले अवयव झाकते. तसं साधकाने केलेली साधना प्रगट करू नये. नसता ही शक्ती संपूर्ण तुम्ही जे करताना सांभाळ. आता नका रे भाई, Amen.
सांभाळा ही प्रस्तावना मी का करतो. अभंगाच्या पहिल्या चरणात आता शब्द त्याच्याकडे बोलतो. आता म्हणजे कधी खूप मोठी सेवा केली आहे आणि ती सांभाळली आहे. अनेक कारणाने नष्ट देवाचं निर्माल्य उलांडलं पुण्य नष्ट. इतिहास आपल्या देशाचा एक भगवान शंकराची उपासना करणारे त्यांचं नाव पुष्पदंत. गंगेच्या काठावर झोपडी बांधून रात्रंदिवस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो असे शास्त्र आहे. हा मंत्र सगळ्यांनी उच्चार करण्याचा नाही म्हणतात, तो गुरुमुखाने घेतला पाहिजे. सगळ्यांनी जगायचा कोणता सांब सदाशिव सांब सदाशिव हा कोणी जप तरी सांगा. आणि पुष्पदंतांचं पुण्य एवढं झालं की स्वर्गात त्या इंद्राला धाक पडला. कदाचित माझं तो घेईन. आता काय करावं. पुष्पदंताचं पुण्य नष्ट करण्याकरता एके दिवशी इंद्राने भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलेलं बेल आणि फुलं पुष्पदंत रस्त्याने जातो गंगेच्या स्नानाला म्हणजे पाठी द्यायची. चापत चापत वाट ओढलेली होती. त्या वेळेला फुले होते. चापत चापत जायची आणि जात असताना इंद्राने ते फुलं आणि बेल रस्त्यावर टाकले. दिसलं नाही, ओलांडलं गेलं आणि ओलांडण्याचा परिणाम सगळं पूर्ण नष्ट झालं. पुष्पदंताच्या लक्षात आलं अरे अरे धोका झाला. मी एवढं पुण्य केलं तर नष्ट झालं. आता काय. आणि मग पुष्पदंताने महेंद्र नावाचं पुत्र असेल. महेंद्र पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी हेच पुत्र असेल. मला सांगायचं देवाचं निर्माल्य ओलांडायचं नाही. आणखी सगळं मी सांगणार थोडं सांगणार. पौर्णिमेच्या दिवशी दुसऱ्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य त्याला जातं. आणि अमावस्येच्या दिवशी जर फळांना खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं आपण अन्न खाल्लं त्याला. आता हे पैसे आम्ही म्हणजे भटके मुक्त जातीच 4 दिवस बाहेर 4 दिवस बाहेर. मग आम्ही काय करायचं. मार्गे म्हणतो रामवणी रसोगासी तो न शिविला पवित्र साधना करणाऱ्या साधकांनी किती ऊन असलं तरी उमराच्या सावलीला बसू नये. कारण उमराच्या सावलीला बसल्यावर आपलं पुण्य ते झाडावर. त्याचा इतिहास असा आहे, जेव्हा भगवान नरसिंह परमात्म्याने खेळते कशोपचा काटा काढला आणि आपली नख उमराच्या झाडात उडवली. कारण उमराचं झाड शांत असतं. ज्याला उष्णता झाली आहे त्याने उमराच्या झाडाची मुळी उकरावी, ती थोडी तोडावी, त्याच्या खाली गाळगड ठेवावं आणि ते झाकावं. नाही झाकलं तर साप पाणी पित होते आणि ते पाणी जर पिलं तर आपली उष्णता कसली असते नष्ट होते. उमराचं झाड थंड. भगवान नरसिंह परमात्म्याने त्याच्यावर नख घडवली. त्या उमराच्या झाडानं देवाला मागितलं, देवा एवढं विष तुम्ही माझ्यात सोडलं, आम्हाला काय फायदा.
किंवा भगवान नृसिंह परमात्म्याने त्याला वर दिलाय, तुझ्या सावलीला जो बसेल त्याचं पुण्य तुला लागेल. आता नाही जर असं तर त्यालाही मार्ग आहे. बसल्यावर नरहरी 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 नामाचं चिंतन केलं मग मात्र जात नाही. परस्त्री किंवा परद्रव्य याचा मनात अभिलाष आला तर पुण्य नष्ट होत. परद्रव्य पळणारी याचा नगरी आहे. क्रोध निर्माण झाला मनात पुण्य नष्ट होत. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय अनेक कारण असं आपण केलेली सेवा आणि ते सांभाळले आहे. सांभाळल्यानंतर परमात्म्याकडे मागण्याची योग्यता प्राप्त होते. आणि काय मागावं जे मागितले त्यानंतर पुन्हा जगाच्या दरबारात मागण्याची गरज पडणार नाही आणि देवाकडे सुद्धा दुसरं मागायची गरज पडणार नाही. असं मागणीचा श्रेष्ठ विषय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात मांडतात. पहिला प्रश्न देवा म्हणजे कोणता देव? आपल्या संस्कृतीमध्ये देवाची रूप आहेत पण संत मंडळी म्हणतात न म्हणूया देव अनेकासे भया माझा पंढरीला जुया देवांचाही देव. सगळ्या देवाचा देव अशा देवाला म्हणतात देवा आता एक उपकार करणार. उपकार ही शक्ती वेगळी आहे. हक्क वेगळा, बक्षीस वेगळं, दान वेगळं आणि उपकार वेगळं. हक्क कशाला म्हणतात? जिथे पितृ सत्ताक राज्य आहे तिथे बापाला जे मिळेल ते मुलाला सहजच मिळते. बापे जोडले लेखा आपे आळप केला निराशीचा धनी. बापाने किती मुलगा एकोणता मुलगा असला सगळं बापाचं त्याला मिळतं. हक्क आहे. नवीन शाळा सुरू झाली आहे जून महिन्यात आणि मुलगा बापाला सांगतो बाबा शाळा सुरू झाली आहे, पुस्तक आणा, वह्या आणा, पेन्सिल आणा, एखादी सायकल आणा, मग आणून देतो. काय उत्तर करतो का? हक्क त्याचा हक्काने मागवलं एक हक्क आहे. दुसरा प्रकार आहे बक्षीस. अत्यंत लहान वयात एखादा मुलगा चांगलं गाऊ लागला तर माणसं टाळ्या वाजवतात,
त्याला बक्षीस दिलं. सुंदर अशा प्रकारचा प्रकल्प लहान मुलगा वाजवू लागला, त्याला बक्षीस दिलं. सर्वसामान्य नियमाला उलाढून जरी एखाद्या कोणी केलं मग त्याला बक्षीस दिलं. नंतर अन्नदान सगळ्यात मोठ्या अन्नदान असेल तर ते सगळ्यात मोठं आहे. इतर दानाला मर्यादा आहे, पण अन्नदान हे श्रेष्ठ का? नको नको म्हणेपर्यंत दिलं जातं. अन्नदान श्रेष्ठ. सर्वागती द्यावे अन्न द्रव्यपात विचारून किंवा अन्नदान द्रव्यदान. द्रव्यदान करत असताना कोणाला द्यायचं याचा विचार करावा. महाराजांनी एक नियम सांगितला, द्रव्य आणि कन्या लागे कुळधर्म शोधून. द्रव्य देत असताना कोणाला द्यायचे शोध घ्यावा, किंवा मुलगी देताना कोणाला द्यायची याचा शोध घ्यावा. शोधून आम्हाला वंश वंशावळी परस्पर आपली उच्चारण सुगुणने आपली आत्मजा सत्पुरीच दिली. मुलगी देताना विचार करावा लागतो आणि द्रव्य देताना देखील विचार करावा. एखादा भिकारी आला फार मोठ्याला गळ्याला तो म्हणला, बाबा द्या 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 मला गळ्याले, आणि 100 रुपये दिले त्याला. बाजारात गेला, त्याने दोरावके घेतला आणि मासे पकडायचं दळ तयार केलं. काय बोलत त्या पैशात पुण्य होईल का? पाहून द्रव्य देत असताना विचार करून द्यावा. दान, द्रव्यदान, भूदान, गोदान, रक्तदान, मतदान, विचार करून द्यावा. दान आहे. आणि नंतर उपकार आहे. उपकार उपकार त्याला म्हणतात, तो फिटतच नाही, त्याचं नाव उपकार आहे. रामायणाचा प्रसंग जेव्हा भगवान रामचंद्राने रावणाचा वध केला आणि लंका विभीषणाला दिली. मेलेले वानर अमृत सिंचन केलं, वानर जिवंत केली. राक्षसांना जिवंत नाही केलं. बुद्धिमान माणसं म्हणते देवाला असा का भेद? अहो देवाला भेद आहे, परमात्मा करतो तो योग्य करतो, त्याचं कारण आहे. राक्षस पडत असताना त्यांच्याकडे कोण होतं? भगवान रामचंद्र. रामाला पाहत पाहत मेले ते त्या त्यांचं उद्धार झालं. वानर मेले ते कोणाला पाहून गेले? राक्षसांना. सिंचन केल्याने त्याच्याकरता पुष्प विमानामध्ये बसून अयोध्येला राज्याभिषेक झाला. भगवती सीतामातेने ज्यांचं रामचंद्राने ज्याने ज्याने काम केले त्याला त्याला ते बक्षीस दिलं, पण हनुमंताला काहीच नाही. गेला गेला कुशली सब नशीब काके, विभीषण को बंगाली हनुमान को तेल. सीतामातेला दया दे, आपल्या इतिहासामध्ये सीतामातेने गळ्यात हार दिला. हनुमंताने झाडावरून माणूस फोड केले का? त्याच्यात राम आहे का? पाहतो भगवान रामचंद्र हनुमंताकडे पाहिजे. हनुमंता एक एकस्य उपकारस्य प्राणांदास्या विधी कपे शेषस्य उपकारस्य भवान रुदीन होईल. हनुमंता तुझे माझं फार मोठे उपकार आहे. इतके उपकार आहे, तुझ्या एका उपकाराकरता मी माझा प्राण दिला तर माझ्याकडे प्राण पाचच आहे आणि उपकार खूप आहे. तुझ्याकरता मी तुझा उपकारीच आहे, तुझ्या ऋणातच आहे. बाबा उपकार भेटता येत नाही, त्याचं नाव आहे उपकार. म्हणून परमात्मा तुम्ही जे मला द्यायचं आहे त्याचे मी मोबदला देऊ शकत नाही. अशा प्रकारचा उपकार माझ्यावर करा. काय उपकार करा? देहाचा विसर पाडी माझ्या देहाचा मला विसर पाडा. फार महत्वाची म्हणून, कारण सुखदुःख बरेच देह जळी होईचे मासुलीचे का. जोपर्यंत देहामध्ये आपण आहोत आणि देहाचा अहंकार आहे तोपर्यंत सुख दुःखाचे तडाखे भोगवत राहणार. पण जेव्हा देहाच्या पलीकडे जातो मग मात्र आपण आनंदाच्या जवळ जातो. देहाचा अभिमान असला मग सुख दुःखाला भोगवत. अभिमान असला की आपल्याकडनं घडणारे जे कर्म आहे त्याचं फळ आपल्याला भोगावं. उदाहरणार्थ अभिमान आहे आणि आपण एवढी भाविक मंडळी नाराज चिंतन करण्याकरता
येत असताना आपल्या वाहनाखाली किंवा पायाखाली जीव जंतू मेले नसेल का? भरपूर. मग अभिमान आहे ना, मग ते पाप आपल्याला भोगावं लागणार. त्याच्या पुढे जाऊन बोलतो, मी आपल्याकडे बोलतोय, पण बोलत असताना सुद्धा काही सूक्ष्म जंतू वातावरणामध्ये आहेत आणि ते बोलत असताना मरतात. कसं काय मरतात? त्याचं कारण आहे वर्णामध्ये 5 ओष्ठ, म्हणजे ओठावर आदळल्याशिवाय उच्चारच होत नाही, त्याला ओष्ठ म्हणतात. प फ ब भ म ओष्ठ म्हणतात. हे बोलत असताना ओठ आदळले, स्वामी विवेकानंद म्हणतात पाप घडले. म्हणजे पंथांमध्ये तोंडाला फडकं बांधण्याची पद्धत आहे. कमीत कमी या पापातून वाचावं म्हणून ती पद्धत आहे. अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला दुःख भोगावं लागणार. नकळत होऊ द्या किंवा कळत होऊ द्या, त्यात बहुतेक आपण शेतकरी असा शेती कर्म करत असताना अहिंसात्मक आहे का हिंसात्मक आहे? पूर्ण हिंसात्मक. नांगरताना किती मरत असतील, मोगडताना, कुळवताना, पेरताना, डुबताना, खुरपताना, औषध फवारल्यावर ते तर मारण्याकरताच मारायचं. अत्यंत कमी हे सोल्युशन. पण आपल्या संप्रदायामध्ये सावता महाराज हे कर्म करत असताना कोणत्या अनुभवापर्यंत गेले? दिसणार कांदामुळे आहे परमात्मा त्याला दिसू लागलं. कांदामुळे भाजी आवडी माझी जगण्याची पद्धत वेगळी आहे. देहाचा अभिमान गेला पाहिजे. देहाचा विसर पाडी मग आमच्या देहाचा आम्हाला विसर पडत. बहुतेक सामान्य माणसाला देहाचा विसर पडत नाही. आपण बघा, रोज आपण झोपी जातो आणि झोपी गेल्यानंतर देहाचा आठवा असतो का विसर असतो? विसर असतो. आपण कोणत्या गावात झोपलो, पिंपळामध्ये झोपलो का कळत नाही. किती वाजून किती मिनिटांनी झोपलो कळत नाही. नवे आपण झोपी घेऊ हे ते कळतं का? झोपी नाही कळत. जाग झाल्यानंतर मग कळतं की आपण झोपी गेलो होतो. झोपेमध्ये देहाचा विसर आणि नियम आहे. देहाचा विसर झाल्याशिवाय आनंद निर्माण होत नाही. देहाचा विसर केला आनंद देहाचा विसर केला आनंद विसर पडला पाहिजे. जगाचा विसर पडणं अर्धा परमात्मा, अर्धा परमात्म्याची आठवण, अर्धा परमात्मा. बऱ्याच वेळेला कीर्तनकर असतील, गायक असतील, भजन वादक असतील, त्यांना असे प्रसंग येतात. एखाद्या बाबाची भेट झाली, जय हरी जय हरी विचारतात ओळख होता. आता नाही ओळखला थोडं कसं बोलावं, नाही ओळखलं मला वाईट पडतं. बाबा ओळखलं कोण आहे? माणूस. विसर पडला पाहिजे. काही वेळेला आठवण राहते. हो 7 वर्षापूर्वी तुमच्या घरी आम्ही बुंदीचे लाडू खाल्ले. कधी? 7 वर्षांनी. शास्त्रकार असं सांगतात, याला लाडू खाल्ले मारूनच याला खाल्ले. भोगाने भोगता वयाने भोगता. भोगाने आम्हाला खाल्लं नाही, आम्ही नाही भोगाला खाल्लं, भोगानेच आम्हाला खाल्लं. आठवण विसरली जाईल. तेव्हा परमात्मामध्ये आठवण विसरणं, वयानं आसवण विसरणं. आता वृद्धपणामध्ये आपण विसरत राहते मला, त्याला त्याचं नाव विसरलो मी. आता पुढे महाराज आहेत, त्यांचे नाव विसरलं. वय 78 वर्षाचं वय, विसरणं स्वभाव. हे विसरणं वेगळे, पण जगात असताना सुद्धा विसर पडावा लागतो. जगाचा विसर पडल्याशिवाय भगवंताचा आनंद प्राप्त होतो. अज्ञानाचा विसर झाला
जनकांचा विसर झाला हा राहिला उद्वेग. प्रसंग राजा जनकाच्या दरबारामध्ये अनेक विद्वान जनक राजा जमा करायचे, सत्संग करायचे. ग्रस्ताश्रम तो चांगला आहे, साधो संगम उपासतेचं सततम धन्य ग्रस्ताश्रम. राजा जनक अनेक विद्वान माणसं जमा करायचे दरबारात. एकदा राजा जनकाने 1000 गायी उभ्या केल्या. प्रत्येक गायीच्या शेंगाला दोन्ही शेंगाला 2 सोन्याच्या होऊन आणि जाहीर केलं, जो कोणी ब्रह्मनिष्ठ असेल ते गायी होऊन जा. बरेच मोठे मोठे होते, मंडलेश्वर महामंडलेश्वर 1000 महंत खूप मोठ्या मोठ्या पदवी होत्या. एकमेकाला म्हणायचं तुम्ही बघा तुम्ही बघा तुम्ही बघा, कोण काही हाके ना. इतक्यात याज्ञवल्क्याने आपल्या शिष्याला सांगितलं कोण गाई हा. असं म्हटल्यानंतर त्या दरबारामध्ये गार्गी नावाची एक विदुषा होती. ब्रह्मनिष्ठावस्थेला प्राप्त झाले, नाव होतं गार्गी. गार्गी समोर आली, महाराज तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात का? कारण याज्ञवल्क्याला 2 बायका, मैत्री आणि कात्यायनी, आणि तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात का? तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात मी आहे का नाही मला कळत नाही, फक्त माझं काम आहे गो कामावर गाय हाकणं माझं काम आहे. ब्रह्मनिष्ठ आहे हे सुद्धा आठवत नाही. इतकी वृत्ती आहे, ती वृत्ती सगळा विसर पडला पाहिजे. आणखी एक प्रसंग आपल्या देशातला, आपल्या ऋषीमुनी साधू संतांनी तुम्हा आम्हाला जे भांडवल तयार करून ठेवले तेवढं कष्ट घेतलं महाराज. वेदाचं तात्पर्य 4 सूत्रात अर्थात ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्यता शास्त्रविदित्वा तत्त्वसमन्वयात तथा वेदांत 4 सूत्रात. लोकांना समजेना. हेमराज शंकराचार्य त्याच्या भाष्य केलं तरी कळेल काय आहे. मोठी माणसं खालच्या माणसा करता किती जरी खाली आली तरी उंचच असतात. त्याच्याकरता आचार्यांच्या भाष्यावर वाचस्पती मिश्र नावाच्या एका महान साधूंनी टीका केली. टीका करू लागले. पुन्हा काळ दिवसभर चिंतनामध्ये राहायचं आणि रात्री द्यायचं. भविष्यकाळ तेलाचे जीवन होते तो काळ तर होतेच नव्हते. मग वाचस्पती मिश्राच्या पत्नीनं अरण्यातून वाळलेली वाणाशी ते पेटवायची, एकाला जोडायचं. त्या प्रकाशात वाचस्पती मिश्राने तो ग्रंथ लिहायचा. एके दिवशी अंधार पडला. वाचस्पती मिश्र विचारतात अंधार कसा काय पडला? त्यावेळेला त्यांच्या पत्नी समोर होत्या. सांगितलं महाराज आज पाणी कमी मिळालं, अंधार पडला. वाचस्पती मिश्र विचारतात आपण कोण? त्या सांगतात मी तुमची धर्मपत्नी आहे. बायकोला विचारतात माझं लग्न झालं होतं का? पत्नी म्हणतात 30 वर्ष पूर्ण झाले. मी तुझ्यावर अन्याय केला. कारण लग्न होत असताना धर्माच्या आदेश कामीचे नातीचराणी देव आज्ञा आणि ब्राह्मण यांच्याकडे शपथ घेत करते आणि मी तुझ्यावर प्रकारचा अन्याय केला. या चिंतनात राहिलो. आता एक काम करू, जो ग्रंथ लिहिला या ग्रंथाला तुझंच नाव जगात अजरामर वंशील. त्या ग्रंथाचं नाव दिलं भामती. भानावती नाही, भामती. ज्याला भामती कळाली पूर्ण वेदांत धर्म. मी काय सांगतो ऐका तेव्हा. असवायचा कुठे आठवची नाही, जोपर्यंत विधेय अवस्था प्राप्त होत नाही, देहाची आठवण जेव्हा नष्ट होत नाही तोपर्यंत आनंद मिळत नाही. कोणी म्हणेल आपल्याकडे देह विसरण्या करता अनेक साधन आहेत, काही प्यायचे काही खायचे. एवढं बोलून ते बस सगळ्यांना समजेल. पिणारे पितात ना, मग कळतं का त्याला? काही कळत नाही.
तुका म्हणे मध्ये सांडली लंगोटी दारू पिण्याला काय करतो काय करत नाही किंवा काही गोळ्या म्हणतात नशेच्या कळतं का त्यांना काही हे करते म्हणा पुढं हे स्वीकारणं म्हणजे महापाप होणे महापापाची व्याख्या 5 महापाप आहेत ब्रह्महत्या सुरापानम स्त्रियं गुणवांगनागमा महांती पातकान्याहु संसर्ग शापितैचं 4 पाप करणाऱ्याचे संगती करणारा तो सुद्धा महापापी आहे ते पाप नकोय त्याने देहाचा विसर नाही तर परमात्म्याची कृपा का प्राप्त झाली आणि त्याने का उपकार केला मग मात्र देह आठवत नाही तुका म्हणे आम्ही अग्निरूप लागोनी पाप पुण्यांग अशा अवस्था मला पाहिजे देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मग माझ्या देहाचा मला विसर पडा ते पाडलं पाहिजे का त्याचा निश्चय अभंगाच्या दुसऱ्या चरणात भक्तीचं फळ मिळण्याकरता 3 गोष्टी लागतात विधी विश्वास आणि आग्रह 3 गोष्टी विधी वेद शास्त्र आणि संतांनी सांगा की ते करा तो देखावा हा विध चिंतनेची कार्य सिद्ध भगवान परमात्म्याची सेवा करावी मनोमने शरण जावे सर्व भावे देवाची अगदी विश्वास करू परमात्मा मला या सगळ्या दुःखातून सोडवी हा दृढ विश्वास आहे आणि दुसरा प्रकार आग्रह पाहिजे आग्रह तरीच शब्दामध्ये आग्रह आहे आपल्या एका अभंगामध्ये अशी उदाहरण आहे भक्तराज पुंडलिकाने आग्रह धरला उपमन्यूने आग्रह धरला शुकाचार्याने आग्रह धरला आग्रह धरला पाहिजे भक्ताने विधी विश्वास आणि आग्रह छोटा प्रसंग रामकृष्ण परमहंस बालपणापासून भगवती काली मातेची सेवा करायची बऱ्याच वर्षानंतर मनामध्ये आलं इतके वर्ष झालं मी काली मातेची पूजा करतो अजून काली मातेने मला दर्शन दिलं नाही एके दिवशी आग्रह वृत्ती निर्माण झाली गुरु एक तलवार मागून मंदिरात गेले काली मातेच्या पायावर उभं ठेवलं हात गुरु निवडून केले आई आज तो मला दर्शन दिलं पाहिजे जर दर्शन नाही दिलं या तलवारीने मी स्वतःचा शिरच्छेद करीन
काली माता घाबरली नाही आणि मूर्तीमध्ये प्रगट झाली. रामकृष्ण परमहंसा काली मातेने दर्शन दिले. आग्रह कृपया आपल्याकडे कुणासाठी करू नका, कारण बँकिंग चेक पडतो कोणाचा, ज्याचा बॅलन्स आहे आपलं काम आहे बॅलन्स जमा करायचं, इतकं देत नसतो. आग्रह तरीच आज चुका पाहिली मला, तरच माझ्या जीवनाला सुख प्राप्त होईल. बरे शहराला कळवाले मला जे कळाले देवा ते बरं कळले. परमार्थामध्ये बरा शब्द बऱ्याच ठिकाणी येतो. हा विठ्ठल बरवा, ते ज्ञान पैगा करवे, बरवाव आले बरवाव, अनेक ठिकाणी बरवा. संसारात बरा शब्द सापेक्ष आणि परमार्थात निरपेक्ष. याच्यापेक्षा तो बरा. आता दोन प्रबंध वाढायचे, कोणाकडे हात दाखवू, कोणाकडे आहे कुणी, यांच्यापेक्षा हे बरे, यांच्यापेक्षा हे बरे, सापेक्ष. दोन गोष्टी पुढे असल्यानंतर एकापेक्षा एक बरं सापेक्ष शब्द. दृष्टांत सांगत असतो, वार्षिक परीक्षा झाली आणि एक मुलगा निकाल लागलेला होता, पेढी वाटत सुटली. पेढे वाटता 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 आपल्या बापाकडे आला. बाबा ह्या पेढे कशाचे? 5 बोल 5 झाला. बाबाला आश्चर्य वाटलं, तर बाबाला माहिती होतं आपला मुलगा किती सहज बुद्धी येतो. कसं काय 5 झालं? बाबा नुसता 5 नाही, फर्स्ट क्लास 5 झालो. बाबाला आश्चर्य वाटलं. काय शहाणी माणसं गुणाला किंमत देतात, अज्ञानी माणसं सर्टिफिकेटला किंमत देतात. अलीकडे सर्टिफिकेटला किंमत आहे, गुणाला किंमत राहिली आहे. पण पूर्वीचा काळ शहाणी माणसं गुणाला किंमत देतात. मुलाच्या हाताला पकडलं, चल गुरुजीकडं, त्याला गुरुजीकडे, गुरुजी ते 5 झालं म्हणून पेढे वाटतं, खरं काय? गुरुजीने मान हलवली. 5 झालं. फर्स्ट क्लास 5 झाले म्हणतात. हो फर्स्ट क्लास 5 झाले. काय येतं तुम्ही पास केलं? काय अलीकडे नापास का केलं म्हणून भांडणारे पालक आहेत. हा पालक ज्ञानी काय येतंय आपण तुम्ही पास केलं? गुरुजींनी सांगितलं त्याच्या वर्गामध्ये गणित विचारलं, 9 किती? एकाने सांगितलं 30, दुसऱ्याने 32, 34, 36, 38, 40, शेवटी यांना सांगितलं 42. हा चांगला का चांगला का वाईट का चांगला आहे? 45. सापेक्ष बळीपणा आणि निरपेक्ष बळीपणा 945. निरपेक्ष बळीपणा. तसं बळे शहरात कळवाले मला कळाले ते चांगलं कळाले. हे कळाले कशामुळे कळाले? वेदशास्त्र आणि संत यांच्या संगतीनं कळाले. बसता संतांचे संगती
रत्नाकराचं वाल्मिकी शिकालय नारदांचा सत्संग अनेक आपण पाहतात संतांच्या संगतीमध्ये कळतंय आणि कळलेलं याच्या पलीकडे नाही कोणी आक्षेप घेईल का आता शासन मोठी मोठी कॉलेज मध्ये बड़े बड़े डिग्री है डॉक्टरेट डिलीट बड़े बड़े नहीं करना नहीं करना प्रसंग सांगतो ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली होती त्या काळात लाहोर हिंदुस्थानमध्ये आता पाकिस्तानची राजधानी लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये एक गणित शास्त्राचे प्राध्यापक होते त्यांचं नाव होतं तीर्थराम अति बुद्धिमान गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हातासमोर एके दिवशी तीर्थराम कॉलेज सुटलं मी घराकडे झाले असाच एक आध्यात्मिक कार्यक्रम झाला एक वक्ता आहे शेकडो माणसं शांत बसून ऐकतात काय चाललंय नेमके विषय चालला होता उत्कृष्ट जागृत प्राप्तवान निवडत क्षणसिद्धारा निशिता दुरंत्या दुर्गम भगवत कवयो वदन्ति आयुष्यदाता हे महान काळसकत श्री महान स्वयंताचा भोगवान तडमूळ नाही भरवसा व्याख्यान भंगात आलेलं होतं आणि तीर्थराम हाताची घडी घालून ऐकत होते बघता बघता मनावर परिणाम होतो वैकुंठ वाशी गुरुनाथ बोलतो स्वामी महाराज म्हणायचे म्हणतात की पेटणाऱ्या वस्तूचे 3 प्रकार आहेत कापडाच्या जातीची गोविष्य जातीची आणि शेणाच्या जातीची कापडाच्या जातीची काळी ओढल्याबरोबर पेटत जाते गोविष्य जातीचं फुंकून फुंकून धुमसून धुमसून आषाढी कार्तिकी हळूहळू चालतं तिसरं शेणाची जात शेणाला पेटवायला गेलं तर पेटत नाहीच नाही पण पेटावर नाकाला होतं आव चला आषाढीला पंढरपूरला पांढरुंच्या पंढरपूर देते का आपल्याला नाही का ना मला म्हणजे कळामध्ये यांना कळलं हे शेणाची जात दुसऱ्याला ती होती हे खरंच आहे माझं आयुष्य वाया गेलं आतापर्यंत मी जगलो शून्य अशा प्रकारचं जगलो लागलीच नोकरीचा राजीनामा दिला संन्यास घेतला संन्यास घेताना शेंडी काढावं लागते जाणवं तोडावं लागतं नाव बदलावं लागतं पूर्वीचं नाव होतं तीर्थराम किती गेलं उलट राम तीर्थ हिमालयात गेली खूप कडक तपश्चर्या केली प्रत्यक्षात परमात्मा प्रगट झाले स्वामी काय झालं तेव्हा रामतीर्थ म्हणतात ते भाग्य जो करो भलो गुरु संसार राजी है उसने जिसने तेरी रंजा है गीता रखे हमें आशय से तन उतारे राजी है उसने जिसने तेरी रंजा है असं महाराज म्हणतात तुका म्हणे तैसे आम्ही राहू त्याची या दृष्टिकोनातून ते कळलंय आम्हाला ते काळ ते वेद शास्त्र संतांच्या सदतीतूनच कळलं आणि पुढं कळलंय बरले केशव राजा गुरु आले कळत असताना देहाचा विसर पाडण्याकरता एक करावं लागतं ते अभंगाच्या तिसऱ्याच
अनेक माझ्याकडे वृत्ती आहे. डोळ्याची वृत्ती आहे, कानाची वृत्ती आहे, जिभेची वृत्ती आहे, नाकाची वृत्ती आहे, स्पर्शाची वृत्ती आहे, अनेक वृत्ती आहेत. त्या सगळ्या वृत्तीला अखंडित तुमच्या चरणाची जागा द्या. कारण भगवान परमात्म्याच्या चरणात जे सुख आहे ते जगात कुठंच नाही. महाराज एके ठिकाणी देवा काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझा. तुम्हाला तुमच्या चरणाचा अनुभव नाही तर काय सुख आहे. आम्ही माय लेकरच ओळखतो. कोण माय आणि कोण लेकर? माय लक्ष्मी आणि लेकरच समजतो. आम्ही एका ग्वाही माये होते जाणो हे निवृत्ती सुख दोघ. भगवंताच्या चरणामध्ये खूप मोठा आनंद आहे. गंगा वास्तव्याला अहंकार नष्ट होतो. तिसरी गोष्ट आहे जड असणारं चित्त छिद्र करणं. श्रीमद शंकराचार्यांनी काय सांगितलं? चित्तम चिरितेज्ञानी तकाररहितं यदा तकारो विषयाध्यासो जपाराग यथा म्हणून चित्तम चिरितेज्ञानी. आपलं चित्त छिद्र पण त्याचा आकार जोडला, विषयाचा आकार जोडला, त्याच्यामुळे जडत्व प्राप्त झालं. तो आकार का गेला बाजूला की मग चित्त नाही, चित्त म्हणजे परमात्मा. आणि तर अशा प्रकारचा माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल. भागवती चित्ता राखी पाया कशी प्रसंग रामामध्ये जेव्हा भगवती सीता मातेचा विवाह राजा जनकाला एक शिवधनुष्य प्राप्त झाले. तो एवढं मोठं होतं म्हणतात एका त्याचा दुसऱ्याकडे ज्ञान देण्याकरता शेकडो माणसं लागायची. पूर्वी सकाळ, पूर्वी कलशान होते. 1962 आम्ही आनंदीला होतो तेव्हा शेत जमा करून संस्था सारवला जायची. दासी सावायच्या पण ते शेधनुष्य का कुठल्यात असायचे खूप उचलणार होत. बाजूला असायचं खालची जागा पारशीच राहायची. एके दिवशी भगवती सीता मातेला सारवण्याची लहर आली. शेण घेऊन सारवा लागले. शिवधनुष्याच्या जवळ गेल्यानंतर हातून शिवधनुष्य उचललं आणि खालची जागा सारवून घेतली. पुन्हा टिकवलं. राजा जनकाने पाहिल्यावर तोंडा खूप लागतात. बाप रे बाप, इतर मायाच आहे. जे शिवधनुष्य शेकडो माणसाला उचलत नाही. माझी सीता डाव्या हातानच होते, आता ते लग्नात आलेली आहे आणि कोणाला द्यावी. तेव्हा असा प्रकारचा पण मांडला जो शिवधनुष्याचा भंग करेल त्याला सीता मारली. इतिहास माहिती आपल्याला. सगळे देशातले क्षत्रिय जमा झाले. रावणाने पहिला प्रयत्न केला पण ते उचललं नाही. अंगावर कोसळलं. कोणाची हिंमत होईल. शेवटी राजा जनकाने आव्हान केलं, जगाचे क्षत्रिय संपले का? कोणा ताकद नाही का? असं म्हटल्यानंतर विश्वामित्राने भगवान परशुरामांना सांगितलं, रामा ओढ, क्षत्रिय धर्माची लाज राखण्याची ताकद तुझ्यातच आहे. मोठी माणसं आपण पुढे करत नसतात. गुरुची आज्ञा, नमस्कार केला. नेते धनुष्य उचललं. कामाडीला बाण लावला. खेचल्याकडून 2 तुकडे झाले. जिकडे तिकडे दुमदुरी बाजू लागल्या. भगवती सीता माता हात घेऊन आल्या. गळ्यात घालायचे श्रींची आणि त्यात लग्नामध्ये नवरदेवाला चौरंग उभं करतात. तिकडे करतात चौरंग आधी कोणची हात पुढे ना. जवळशी म्हणजे भगवान सांगू लागले, रामा तुमच्या गळ्यात माळ घालायची. खरी वाका प्रभुरामचंद्र वाटत नव्हते का? प्रजा नाव ठेवी. अगोदर बायको पुढे कसा वाटला नाव ठेवी वाटत नव्हते. लक्ष्मीजी पाहतात माझी आई किती वेळ झालं हार घेऊन बसले, ती वाकत नाही. त्यांना वाकवण्याची ताकद माझ्यातच नाही. लक्ष्मीजी पुढे गेली. भगवान प्रभुरामचंद्रांच्या पाया डोकं ठेवलं. आपल्याकडे पद्धत आहे महाराज, श्रेष्ठ माणसाची पद्धत आहे. कोणी पाया पडतो, लहान लेकरू पाया पडल्या प्रतिनमस्कार करा. त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं तत्व. कोणी असो, लहान असो, मोठा असो, विद्वान असो, अविद्वान असो, गरीब असो, श्रीमंत असो, भिकारी असो, त्याने जर दर्शन घेतलं तर प्रतिनमस्कार करा.
काही माणसं वाकतच नाहीत ना, मकाच्या गोकुण्याचा टाकून जातात. जर नाही वाकला तर तुमचं पुण्य नष्ट होणार आहे. पुण्य नष्ट होण्यामध्ये काही किती कारण नाही. तेव्हा लक्ष्मणाने जेव्हा पायावर डोकं ठेवलं, प्रति नमस्कार करण्याकरता भगवान परशुरामचंद्र खाली वाकले, तो सीता मातेने मारला. सीता मातेच्या सख्या विनंती करू, सीते काय भाग्यवानच, जगाचा मालक तुला मालक झाला, आता पायावर डोकं ठेव. सीता माता नकार देत होते. का बरं उद्धडले तू, पतीच्या पायावर डोकं ठेवू नये. सीता माता सांगतात तुम्हाला माहित नाही त्या पायाचं महिमा काय. गौतम ऋषीच्या आश्रमात तुम्ही पावलं आली आणि एक शिळा होती, स्पर्श झाला, शिळा झाली नाही, स्त्री झाली. स्त्री शिळा होती, मनुष्य झाली, थोड केली, वाकाडली, लंका धरण केली, हनुमंती कशाने म्हणून पाया पडली. आणि तिथे तू काय शिळायच का, तू चालती बोलते ना, तुला काय भीतीये. भगवती सीता म्हणतात तुम्हाला माहित नाही माझ्या कपाळाला मुकुट आहे, त्या मुकुटामध्ये हिरे येतील. हिरे म्हणजे गगनाची अत्युच्चता, आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. हिरे हिरे राहणार नाही, सगळे हिरे स्त्रिया बनतील आणि माझ्या सौती होतील म्हणून पाया पडले. पायाचा अभिमान शिदूर प्राप्त होते. अशा शिदूर पायाच्या ठिकाणी मला जागा द्या. ठावली सीता राखे पायापासी, सगळा प्रत्यक्ष अखंडित. आमच्या बुद्धीला तुम्ही आवरा, फिरते तुझे पाय डोळा. माझी चित्त तुझी पायी राहिले असे तरी काही गौरवनिया नाही बाबा. तेवढा कपाळीवर ठाव दे चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीचे अखंडित अनेक वृत्ती माझ्या होती, पण त्या सगळ्या वृत्तीच्या पुढे तुम्ही जाता. ज्यांचा मी थोडा इतिहास सांगितला, स्वामी रामतीर्थांचा. जेव्हा सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर हिमालयातून खाली उतरले, दिल्लीला गगनशाहीमध्ये थांबले. सकाळची गंगेचं स्नान करण्याकरता गेले आणि स्नान करून परत येत असताना चुकून एका वेश्येच्या गल्लीमध्ये शिरले. एक वेश्या माळीवर त्यांच्याकडे पाहत होती. स्वामी रामतीर्थ दिशाकडे पाहत होते. ते सज्जन शिक्षा करत होता, अंगावर बघून कपडे पत्ता चुकलेला दिसतोय, जागं करावं. त्यांनी विचारलं, ओ स्वामीजी काय पाहताय? काय पाहता म्हटलं, स्वामी रामतीर्थ म्हणतात माझा भगवान परमात्मा या रूपातून म्हटलेला आहे, तो मला पाहतोय आणि मी त्याचं दर्शन घेतोय. नाही भावना नरनारी अशा प्रकारची दृष्टी भगवंताच्या कृपेने मिळत असते. पण ते मिळण्याकरता मात्र आपल्याकडे काही अडथळे दोष आहेत, ते दोष नष्ट झाले पाहिजे. कोणते दोष आहेत? अभंगाच्या पुढच्या
नसता एवढा म्हणजे मीच खाली बसलो असतो. मला तुमचं मी हा सत्कार मला समजत नाही. नावबारांचा तुकोबारांचा सद्गुरू जो महाराजांचा सत्कार आहे. त्यांच्या पायापासून आज वय चिंता लज्जा कामापुढे अडथळे 6 अडथळे 6. आज कुठल्याही प्रकारचे आशा नको. तुकाराने आवडलेली वासना आता कोणती आम्हाला आशा नाही. आशा निर्माण झाली की आज आशा उपजली भगवंताची नीच वामनत्व आले. आशा भय भीती भीती असल्यानंतर अंतःकरणामध्ये स्थिरता नाही. हा सगळं चिंतन ज्यांना परमात्म्याचं चिंतन करायचंय त्याने चिंता करू नये. चिंतेच्या ऐवजी चिंतन करावं. कारण चिंता सजीवन बहते चिंता, निर्जीवन बहते चिता. सजीवाला जायते ती चिंता आणि निर्जीवन जायते ती चिंता एकाच अनुसारात घडते. वैकुंठ वर्ष परंपरे गुरुवर्य बाबासाहेब एक दृष्टांत सांगितले. एक राजा आणि हत्तीवर अंबारीमध्ये बसून चाललेला होता. त्याची स्वारी मशिदीपासून पुढे चालली. मशिदीतला एक फकीर आला आणि त्याला लढ आली. त्याने त्या हत्तीच्या शेपटाला धरून हत्ती उभा केला. एका माणसात एवढी ताकद हत्ती उभा करायची. बोलवून केलं. काय करतो? काही नाही. लेकीचे तुकडे येतात आणि लेकीच्या तुकड्यात गोड बोलतो. काही खास विशेष नाही, खुणा काही नाही. प्रधानांनी सांगितलं सरकार नुसत्या लेकीच्या तुकड्याचा विषय नाही, त्याला कुठल्याही प्रकारची चिंता नाही म्हणजे एवढी ताकद यायची. तुम्हाला प्रयोग करायचा आहे हा ते पहा. 6 महिने काय मागायचं ते माग. बदाम, पिस्ती, अक्रोड, अंजीर, खारका काय मागायचे ते मग भरपूर बोलतायचं. भिक्षा मागायची. मात्र एक काम करायचं. बरोबर मस्जिदीमध्ये 6 वाजता दिवा लावायचा. 1 मिनिट कमी असताना लावला फाशीला लावला. 1 मिनिट अधिक झाला तरी फाशीला दिला. फुकट बसून खायला मिळते. सुरुवात झाली. 6 महिने झाले आणि त्या फकीराला सांगितलं आता उठलं आणि हत्तीला पकडून उभा कर. पकडलं शिकू कासवा उभारल्यासारखा उभारला. कारण का दिवा लावायची चिंता होती. 4 वाजेपासून 6ला दिवा चिंता. परिणाम कृष्णपात्रात होते. या माझ्या अंतःकरणात चिंता कशाची? चिंता नाही का विष्णुदासाची. असं चिंता नकोय. आज होय चिंता लज्जा. चांगल्या कामाची काही लाज वाटते. जरी आग येते लाज तरी का काज सावली. लाज असावी. जन्मतो आणि मरतो याची लाज असावी. उपजो नावा ही लाज असावी. बाकीची कुठल्याही प्रकारची लाज आहे. निर्लज्ज भोजनी राजची रंगी. कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे दुसरे तत्व आहे. काम क्रोध माझ्या वृत्तीमध्ये काम नको आणि क्रोध नको. काम शब्द आल्यानंतर बहुतेक लोकांच्या लक्षात लैंगिक आकर्षण एवढंच येतं. एवढं नाही काम फार व्यापक आहे. कामशक्तीचा हे हवंय ते हवंय ते हवंय अनेक गोष्टी हायला वाटणं त्याचं नाव आहे काम. आणि तो पूर्ण नाही झाला तो क्रोध निर्माण होतो. क्रोध काय करतो? आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी मारतो. एकदा वैज्ञानिकांनी प्रयोग केला. क्रोध आल्यानंतर काय होतं हे प्रयोग करण्याकरता त्याने उंदीर पकडला. तालाच्या सापळेत घासत खाण्याकरता भरपूर ठेवलं. एक लांबलचक काठी घेतली. उंदीर मध्ये ठेवत असताना वजन केलं आणि 2 तास त्या उंदराला त्या काठीने डवचायचं. अगोदर घ्यायचा पण पुन्हा दीड झाला. पंजाला हात शिकवत
तोंडात घालायचा प्रयत्न करायचा, फोडायचा प्रयत्न करायचा, त्याच्या अंगावरचे केस उभे राहिले, त्याला क्रोध म्हणतात. आणि 2 तासानंतर त्याला बाहेर काढले. पहिल्यापेक्षा वजन कमी झालं. का? क्रोध. क्रोध हा माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा घातक झाली. क्रोधासह वेळी तोंडा वाटली, नरक एवढी. हे सगळे विकार देवा माझ्यामध्ये होय. हा सगळे चिंता, लज्जा, कामक्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. परमात्म्याला वाटलं किती मागतात कोणास साकडे नपडे तो देणे, मागणाऱ्याला सुद्धा मर्यादित मागावं. उभं लांब आधी कोण मागायचा, पण आधी न मागता देवा मग तुम्हाला एकच मागतोय. काय हे मागतो? अभंगाच्या 5 तुम्हाला संकट वाटेल, किती मागायला लागले, किती मागायला लागले. एक असं मागतो त्याचा सगळं मागलं. नाममुखे संत संगती, माझ्या मुखात नाम घडावं आणि संतांची संगती मिळावी. संतांची संगती म्हणून मागली. संतासवे बसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागीसी. संतांची संगती 4 पद्धतीची आहे. पाहण्यातून संतांची संगती आहे, बोलण्यातून संतांची संगती आहे, स्पर्शातून संतांची संगती आहे आणि संकल्पातून संतांची संगती. 4 पद्धतीने संत संगती काम करते. पाहण्यातून तेव्हा संतांच्या मनामध्ये कृपा निर्माण होते. तेव्हा वेदक आणि वेदक पद्धतीने ज्याच्या कृपा करायची त्याच्या भुवायच्यामध्ये पाहतात. आणि इथं आज्ञाचक्र आपल्या धर्मामध्ये कपाळाला गंध का लावला जातो, याची पूजा का केली जाते? इथं आज्ञाचक्र. सगळ्या चक्राला उमलण्याची ताकद ही आज्ञाचक्रात आहे. आणि ते आज्ञाचक्र उमलावं, हृदयात निर्भेद व्हावा अशा प्रकारच्या दृष्टीने संगती करतात. नंतर बोलण्यात अमर आहात, अमर आहात, खरे पहा खोटे हे बोलण्यात. 3रा प्रकार हात देवीला मस्तकी, प्रसाद देऊले की डोकं स्पर्श पाहिजे. आणि 4थी संकल्प होता आहे. संत किती जरी दूर असले तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी उभे राहणा रंग. मोठा इतिहास आहे.
9:05 झाले पण आवश्यक म्हणून सांगतो बोलतात. पण 9:15 मी विना घेतलाय. अजून 10 मिनिटाचा हक्क आहे माझा. ते किती असेल? या हरभद्रा बाबांनी विश्ववाणी ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्याला फार मोठं रूप दिलं. ते हरभद्रा बाबा सातारा जिल्ह्यात आरफळ नावाचं गाव आहे, तिथले रहिवासी. आणि मध्य प्रदेशमध्ये एका संस्थानिकाच्या गावात सरदार म्हणून सरदार कंटाळा आला, मिळवलेलं द्रव्य घेतलं, राजीनामा दिला आणि महाराष्ट्रात निघाले. रस्ता लागला अरण्याचा आणि त्या अरण्यामध्ये काही गिल्लांची वस्ती होती. पाहिलं याला, पकडलं, सगळी संपत्ती घेऊन घेतली. आणि हैबतराव बाबा देहाने सुंदर होते, दष्टपुष्ट होते. त्या गिल्लांचा नायक एका देवीचा उपासक होता आणि प्रत्येक वर्षी तो दरबळी द्यायचा. त्याला वाटलं बरं झालं, गिराईक सापडलं. हैबतराव बाबांना पकडलं आणि गुहेच्या डोंगराच्या गुहेमध्ये ढकललं आणि मोठी शिळा होती. दुसऱ्या दिवशी दरबळी द्यायचा आहे. हैबतराव बाबा विचार करू लागले, मी सरदार होतो, माझ्या हाताकडे सैन्य होतं, आता कोण मला सोडवणार आहे? महाराष्ट्राचे संस्कार. हैबतराव बाबा माहित होतं, करील ते काय नव्हे महाराज, मला काय करणार नाही. मध्य प्रदेश येऊन प्रार्थना केली, मला एकदा तुमचा तुम्ही जीवदान दिलं, मी घरी जाणार नाही, बोलले आणि तुम्हाला समजलं आनंदित पूर्ण अशा प्रकारचे जीवन समर्पित करेल. संकल्प केला आणि तो संकल्प नामोबाच्या जिल्ह्यांच्या नायकाच्या स्वप्नात येऊन ज्यांना तू कोंडून ठेवलेस मोकळ कर. स्वप्न असते काय बिघडले? एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्या वेळेला नामोबाला लावे, तुला एकोबाई मुलगा वाचणार नाही हो. स्वप्नात पाहतो तेच आपण कोंडलेले. मग मात्र चमत्कार वाटला. हैबतराव बाबांना मोकळं केलं. हैबतराव बाबाचे आनंदी झाले. देह पडेपर्यंत दुसरीकडे गेले नाही. आणि हैबतराव बाबांनी जेव्हा विना घेऊन रामकृष्णाने म्हटलं की समाजात बोलायची असेल ही संतांची संपत्ती. नाममुखी संत संगती, तेव्हा आम्हाला नाम द्या, संतांची संगती द्या. आणि तरीच हा देव सुख पावे माझा. आता मी जरी परमार्थात असो, पण तो माझा परमार्थ खरा नाही, तो बरोबरचा आहे, तो नको आहे. आपण माझ्याशी
म्हणे नको पंग देवा घ्यावे माझे सेवा भाव शुद्ध मला बरोबरची सेवा घेऊ नका देवा भाव शुद्ध अशा प्रकारची सेवा घ्या आता माझ्या भावा अंतराय नको देवा बरोबर भाव बरोबरची सेवा अनेक प्रकारे त्याची सकाम सदंब सपाल विशाल म्हणजे अनेक देव बदलत राहणं अशा प्रकारची सेवा माझ्याकडून नका माझा शुद्ध भाव आणि त्या शुद्ध भावातून तुमची सेवा माझ्याकडून द्या तरीच हा दिवस सुख पावे माझा बरवे केशवराजा कौलाले ज्ञानेश्वरा केशवराजा कळूवाले आपण गावकरी मंडळी 47 वर्ष आपल्या भावनेतून सहकार्यातून हा उत्सव चालू आहे या उत्सवाचे संकल्पक आणि आधार देणारे आमचे ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा मास्तर यांच्या तपातून वाटचाल चालू आहे आजाद वृक्ष आश्रम आमच्या या गावामध्ये नाव आश्रमाचं नाव आहे आम्ही 56 वर्ष करतोय आजाद वृक्ष फक्त आम्हाला 3 ठिकाणी पाहायला मिळतात जेव्हा ज्ञानोबांनी समाधी घेतली तेव्हा निवृत्तीनाथाने हातातला जो दंड तो समाधीच्या पुढे रोवला त्याला पान फुटले त्याचं नाव आहे आजाद वृक्ष त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात अंबाजोगाई मुकुंदनाथ स्वामी तिथे ते निवृत्तीनाथ ज्ञानोबा आहे ते आलेल्याची खूण आणि तिथे आजाद वृक्ष तिथली घटना आहे जेव्हा निवृत्तीनाथाने ज्ञानोबाला सांगितले ज्ञानोबा तुम्ही ग्रंथ लिहिलाय ज्ञानेश्वरी पण हे मुकुंदनाथ यांनी विवेक सिंधू ग्रंथ लिहिलाय याला कुठलाही आधार नाही तुम्ही भगवद्गीतेचा आधार घेऊन ग्रंथ लिहिलाय आणि निराधार अशा प्रकारचा विवेक सिंधू नावाचा ग्रंथ यांनी लिहिलाय तेव्हा अंबाजोगाईला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली आणि मग अमृतानुभव नावाचा ग्रंथ ज्ञानोबांनी लिहिला असा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर तिसरं आपल्या गावामध्ये आजाद वृक्ष शिवराम बाबा महाराजांनी आळंदीच्या आजाद वृक्षाची काळी म्हणतात खिशात आली शर्ट धुतवाई आणि नंतर लावली पण ते काय पुण्य महाराज आपल्या गावकऱ्यांचं प्रत्यक्षात आजाद वृक्ष या ठिकाणी आहे आम्ही हे सांगतो की जगात 3च ठिकाणी आजाद वृक्ष आहे अशा आजाद वृक्षाचं पुण्य आपण गावकऱ्यांना फार मोठं प्राप्त झाले शिवराम बाबा त्यांचा संवाद प्रेरणा आणि 47 वर्षाचा अखंड अशा प्रकारचा आपला अनुभव त्या मध्ये आपण कार्य करत असताना आपल्याला कोटी कोटी धन्यवाद ही उपांत्य कीर्तन सेवा जागराची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली आणि 6 चरणाचा अभंग सगळं चिंतन ते करू शकू नाही वेळेच्या मर्यादेत बरोबर 2 तास झाल्यामुळे झालेली चिंतन सेवा भगवंताच्या चरणावरून प्रार्थना करू आणि समर्पण म्हणून आपण सर्वांनी हेच देवाला मागावं की देवा तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशवराजा कळूवाले मार्गदर्शन आणि साधना जगद्गुरु तुकारामांकडून प्रकट केलेली आहे तुम्हा आमच्या जीवनामध्ये साधना करू आणि आपल्याही जीवनामध्ये अखंड आनंदाची आपण वारसदार म्हणू अशी भगवतीने प्रार्थना करू तुझे दिले तुझ्या समर्थने पायी दाब उतराई पांडुरंगा शिव म्हणायचं राहिले का कुणी विठ्ठल Thank you.